हॅलो गाईज. तर मी आज खूप दिवसांनी ब्लॉग करते. तर आजचा विषय आहे रेसिपीचा. तर म्हटलं की काहीतरी असं स्पायसी चटपटीत बनवायचं. तर मी म्हटलं काय बनूया. मला लक्षात आलं की घरी मके होते खूप, 4-5 असे खूप सारे होते. तर म्हटलं काहीतरी असं चटपटीत, म्हणजे भाजलेले बीचवर वगैरे आपण खातोच. भाजलेले मके वगैरे. तर चूल तर आहे, ते तर नंतर करू. पण म्हटलं थोडं वेगळं. ते असतं ना बॉईल्ड मक्याचे कणीसाचे ते दाणे, त्याला बॉईल करून आणि मग चटणी मीठ असं स्पायसेस त्याच्यात टाकून असं मस्तपैकी. तर म्हटलं ते आपण आज बनवू. तर मी गॅसवर ठेवले ते उकळवायला. मग अशी थोडासा पसारात पण झाले आणि दाखवते मी तुम्हाला. तर बघितलं तुम्ही कशाप्रकारे ते बॉईल्ड होते. तर ते झाल्यानंतर, ते उकळून झाल्यानंतर मी मगाशी बघितलं थोडंसं, पण ते थोडंसं नरम व्हायचं होतं, थोडंसं त्याच्यात टणक पण नव्हता. तर म्हटलं थोडंसं त्याला अजून आपण काय म्हणतात ते उकळवलं की ते थोडे दाणे नरम होतील. मग थोडे टणक असले तरी थोडं खाण्यामध्ये थोडे क्रंच टाईप. असं म्हटलं जास्त नको, आता थोड्या वेळाने मग त्याच्यात स्पायसेस टाकून मग ते असं मस्त चमच्याने खायचं. मस्त वा. काल मेहंदी काढली ना, तसे मी माझ्याच जे डिझाईन काढते. काय काय डिझाईन आहेत ते असं नेटवरून व्हिडिओ बघता पूर्ण नाही, मी माझ्याच पद्धतीने काढले. तर डिझाईन त्यांच्या घेतले ते फर्स्ट टाईम. फाईंड माय नेम दिसणारच नाही इथे, एस आहे माझा. टेलरी नाही बघा. तर कशी वाटली मेहंदी? परफेक्ट नसली तरी ठीक आहे.